नमस्कार मंडळी. कालच्या कथामृत मध्ये आपण कथा ऐकलेली आहे की मरताना जी तुम्ही इच्छा धरतात, तुमच्या मनामध्ये जी इच्छा येते त्याला वासना म्हणतो आपण, आणि त्यामुळं आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. तर कोणती वासना आहे त्यावर पुढचा जन्म कोणता येणार हा अवलंबून आहे. म्हणून भगवंताचं नाम घ्यावं म्हणजे वासना जळून जाते असं सांगितलं. पण भगवंताचं नाम घेण्यासाठी सुद्धा अशी सहजासहजी भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये येत नाही, तर त्यासाठी गुरुची, साधू संतांची गरज असते. कारण संतांच्या पायी आपला माथा टेकवला तर आपली वासना जी आहे ती नष्ट होते बघा. कारण संत चरण रजाचं अगाध महात्म्य आहे. अक्षरशः तुम्हाला सांगते की भगवान सुद्धा, देव सुद्धा अशा संतांच्या पायाची धूळ आपल्या माथी लावतात. म्हणजे संत चरण रज म्हणजेच काय, तर संतांच्या पायांची धूळ. आणि खरंच पायाची धूळ त्यांच्या कधी आपल्या माथी लागणार, आपल्या शरीराला कधी लागणार, जर आपण त्यांचा सहवास केला, संतांच्या सहवासात जर आपण राहिलो तर हे सगळं शक्य आहे ना. बरोबर आहे ना. कारण संतांच्या चरण रजाचा स्पर्श झाल्या जन्म जन्मांतरीच्या वासना नष्ट होतात आणि त्या व्यक्तीला भगवंताची ओढ लागते. आपल्या आयुष्यातल्या अनेक दुःखे, आपल्या आयुष्यातली अडचणी या संत संगतीमुळे कमी होतात. म्हणून भगवंताच्या प्राप्तीचा अतिशय सोपा मार्ग म्हणजेच संत चरण रज. तर देवाना सुद्धा संत चरण रज किती म्हणजे पाहिजे, त्याच्याबद्दल तळमळ आहे, हे आपण एक सुंदर कथा आपण ऐकणार आहोत. आणि त्यातून आपल्याला लक्षात येईल की भगवान सुद्धा संत चरण रजाचं महात्म्य त्यांनाही फार आहे. तर प्रत्यक्ष वैकुंठाधीश भगवान सुद्धा संत चरण रजाची इच्छा करतो. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे. संतांच्या चरण रजाने माखलेल्या पादुका प्रत्यक्ष भगवान मोठ्या आनंदाने आपल्या मस्तकावर धारण करतो आणि त्यांच्या चरण स्पर्शाने आपण पवित्र झालो असं समजतं. चरण म्हणजे पाय आणि रज म्हणजे धूळ, पायाची धूळ. आता यावर एक आख्यायिका आहे बघा. एकदा नारद मुनी सत्यभामेकडे गेले होते आणि त्या सत्यभामेने नारदांची षोडशोपचारे पूजा केली, त्यांचं दर्शन घेतलं आणि हात जोडून ती उभी राहिली आणि नारदांना म्हणाली, नारदा, की मला असं वाटतंय की जन्मोजन्मी मला श्रीकृष्ण हाच पती मिळावा. आता मुनिवर्य, तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण होण्याकरता मला काय उपाय करायला लागेल, काय उपाय असला तर सांगा ना. तेव्हा नारद म्हणाले, सत्यभामा, याला एक उपाय आहे बरं का, आणि तो म्हणजे आपण या जन्मामध्ये जे दान करतो ते पुढच्या जन्मी आपल्याला प्राप्त होत असते. हे बघा, पूर्वी श्रीकृष्णाने पुष्कळ स्त्रिया दान केल्या, तेव्हा त्याला या जन्मी एवढ्या बायका प्राप्त झाल्या आहेत असे नारदाने सत्यभामेला सांगितले. कारण नारदाची युक्ती कुणाला पटणार नाही हो ना. अर्धा ज्याची युक्ती कधीच रद्द होत नाही त्याला नारद असे म्हणतात. आणि म्हणून सत्यभामेला हे पटले. तेव्हा ती म्हणाली, नारदा, गोष्ट खरी आहे, पण या भगवंताला दान कोण घेणार? कारण याला घेणारा तेवढाच समर्थ असला पाहिजे. यावर नारद काय म्हणाले, तुला कशाला काळजी त्याची, मी घेतो भगवंताला दान, मला दे दान, भगवंतांना मला दान कर.
असे नारदाने सांगितल्यावर सत्यभामेने नारदांच्या हातावर भगवंत दान देण्याचे संकल्प करून उदक सोडले. तेव्हा नारद तसाच ओला हात घेऊन भगवंताच्या दरबारात गेले. तेव्हा भगवंताने त्यांना नेहमीप्रमाणे उत्थापन दिले. त्याबरोबर नारद म्हणाले, देवा, आता तुमचे आणि माझे नाते बदलले आहे बर का. इतके दिवस तुम्ही जगन्नाथ होता, परंतु आता मी मालक झालो आहे. आपले दान सत्यभामेकडून घेऊन आलो आहे. हे ऐकून भगवंतांना दुःख न होता आनंद वाटला, कारण त्यांना नारदांची सेवा अपेक्षित होती. ते म्हणाले, मी तुमची काय सेवा करू? हा तंबोरा घेऊ का? तेव्हा नारद म्हणाले, देवा, अहो हे तर आमचे मुख्य भांडवल आहे आणि याच्यावरच तर तुला जिंकलेलं आहे ना देवा. तेव्हा या माझ्या पायातील खडावा घ्या. असे नारदाने म्हटल्याबरोबर भगवंताने मोठ्या आनंदाने नारदांच्या खडावा आपल्या मस्तकावर धारण केल्या आणि ते नारदांच्या मागे चालू लागले. सत्यभामा दान करी, उजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका. भागवतातही सांगितले आहे की माझ्या ठाई जे पवित्रपण, ते भक्ताचेनी मज जाण. या लागी भक्ता मागे मी आपण, धावे चरण रेणू वंदावया. अर्थात संत चरण रजाचे अगाध महात्म्य आहे आणि भगवंत सुद्धा ज्याच्या चरण रजाची इच्छा करतो, देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. म्हणून आपणही पुनीत होण्याकरता त्यांच्या चरणाची इच्छा करावी. कारण संत चरण रजाचा सहज जरी स्पर्श झाला तरी सर्व वासना, सर्व पाप नष्ट होतात. इतकं महात्म्य या संत चरणाचे आहे. तर मंडळींनो, आजची कथा इथंच थांबून आपण उद्या आणखीन एक नवीन कथा घेऊन भेटूया. तोपर्यंत राम राम.